चला आज बनवूया पौष्टिक हेल्दी असा चुरम्याचा लाडू। तर एकदम झटपट साधी सोपी रेसिपी। तर नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चुरम्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी हे गव्हाचं पीठ घेतले, त्याच वाटीने अर्धा वाटी आपण रवा घेतला। इथे हे सगळं फक्त रवा आणि पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। एकदम झटपट आणि हेल्दी आहे तो खूप हे लाडू। त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे। जसं आपण पीठ चपातीला मळतो अशाच पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे बघा थोडं पाणी टाका, एकदम पातळ आपल्याला करायचं नाही आणि एकदम घट्टही नाही ठेवायचं, सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला। तर इथे पीठ बघा आपलं व्यवस्थित मळून घेतले छानपैकी। तर लगेच आपण बनवणार आहोत, आपण याला रेस्ट नाही करणार आहोत, देणार नाहीत। बघा अशा पद्धतीने छोटे असं उंडा घ्यायचा आणि याचे हे मुठिया बोलते त्याला, असं बनवून घ्यायचं। हे बघा एकदम म्हणजे आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत याला तळायला असं व्यवस्थित तळून घ्यायचं। त्यानंतर इकडे तेल गरम करून घेतले। आता जेवढे याच्यात बसते तेवढंच तळायचं, तर एकदम एकावर एक टाकायचे नाही, कारण हे थोडं जाड असतं ना। तर व्यवस्थित याला 4 ते 5 मिनटं पण लागू शकतात स्लो गॅसवर। फास्ट गॅसवर तळायचं नाही, नाही तर आतून कच्चे राहतील आणि हा पाहिजे तसं आपल्याला एकदम व्यवस्थित भाजणार नाही। हे बघा मला 4 मिनटं लागलेत पूर्ण आणि मी लो टू मिडियम गॅसवर याला फ्राय केले। तर हे बघा कलर पण खूप छान आला आणि आतून पण एकदम क्रिस्पी झाले असतील। आता आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपलं थोडंसं बाकीचं राहिलं ते पण आपण तळून घेऊया। त्यानंतर इथे बघा मी याचं ना असे तुकडे करून घेतले, तर पंख्याखाली मांडले होते 2-3 मिनटासाठी थंड करायसाठी, ते लवकर बनायचं आपल्याला म्हणून। आता हे आपण थोडं घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक करून घेऊया। एकदम जास्त नाही टाकायचं, थोडंच घ्यायचं। तर बघा इथे आपला चुरमा हा तयार झाला आहे, मिक्सरमध्ये पूर्ण आपण करून घेतला आहे। इकडे गूळ घेतला आपण, गूळ हा पाव किलोच्या हिशोबात असताना असा टूपवाला होता माझ्याकडे, पण फोडला नाही, असंच टाकला आहे। आपल्याला फक्त गुळाला विरघळून घ्यायचे। गूळ आपला पूर्णपणे पगळून झाला आहे बघा छानपैकी। याच्यात आपल्याला 1 चमचा तूप टाकायचं, तूप मिक्स करून घ्यायचं। लगेच आपला चुरमा याच्यामध्ये टाकायचा, गॅस बंद करायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही हवं तर गूळ ताटात पण टाकू शकता, पण मी कढईत पूर्ण गूळ निघायसाठी याच्यात टाकलं आहे। त्यानंतर आपण वेलची पूड याच्यात टाकलेली, थोडीशी ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीचे टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याचे लगेच लाडू वळायला घ्यायचे, एकदम टेस्टी आणि असे हे बघा मस्त वळले जातात पटकन। असे चुरम्याचा लाडू आपला तयार झाला आहे। ते एकदम हेल्दी टेस्टी असे आपले हे चुरम्याचे लाडू तयार झाले। तुम्ही मुलांना आवडीने झटपट असे बनवून देऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। धन्यवाद।